मैत्रिणींनो, प्रतीक्षा मराठीत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी आहे दीक्षा। आजचा आपला टॉपिक आहे की मेहंदी केसांना योग्य पद्धतीने कशी लावावी। बहुतेक लोकांना योग्य पद्धतीने मेहंदी कशी लावावी हे माहित नसते। वरचेवर ते मेहंदी लावून घेतात। याने काय होतं की काही ठिकाणी तुमच्या केसांना कलर येतो, काही ठिकाणी तुमचे केस काळेच राहतात किंवा व्हाईट राहतात, किंवा योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारे पूर्ण केस तुमचे कलर होत नाही। मेहंदी लावूनही काही फायदा नसतो। तर अशा परिस्थितीत एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मेहंदी कशा पद्धतीने मी लावली आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मीन्स आपण स्वतःच्या हाताने कशी मेहंदी लावाल तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे। व्हिडिओला कुठे स्किप करू नका, छोटासा व्हिडिओ आहे। तर चला व्हिडिओ करूया आपण स्टार्ट। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मेहंदी मी ऑलरेडी भिजवलेली आहे। मेहंदी कशी भिजवायची, त्यात काय काय मिक्स करायचं यावर एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देऊन टाकेल, तिथून तुम्ही बघू शकतात। ओके, आणि ही मेहंदी मी वेगळ्या प्रकारे भिजवलेली आहे। खूप साऱ्या प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवू शकतात। 2 तास मी भिजवून ठेवलेली आहे। इथे मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मेहंदी कशा पद्धतीने लावायची। मेहंदी लावण्याआधी प्लीज तुमच्या केसांवर काही तेल असेल किंवा वॉश केलेले नसेल तर प्लीज वॉश करून घ्या। ओके, नॉर्मली एक वेळेस तुम्हाला वॉश करण्याची खूप गरज आहे, कारण ती डर्ट असते, घाण असते। एक नॅचरल ऑइल आपल्या केसांमध्ये येतं, तेही निघून जायला हवं। नाहीतर ह्या ऑइलवर तुम्ही मेहंदी लावाल तर बिलकुल कलर येत नाही। तर अशा प्रकारे मी वॉश केलेलं आहे आणि लावायची पद्धत तुम्ही बघून घ्या। छोटे छोटे पार्ट्स करून मी मेहंदी लावणार आहे, कारण मेहंदी पूर्ण केसांवर लागली गेली पाहिजे। तर मेहंदी मी अशा प्रकारे लावते। माथ्यावर मध्यभागी तुम्हाला एक बट घ्यायची आहे, तिला चांगल्या प्रकारे मेहंदी लावायची आहे आणि ही बट तुम्हाला फोल्ड करायची आहे। रूट्सला चांगल्या प्रकारे लावा। भलेही तुम्ही पूर्ण केसांच्या किंवा एड्सला जास्त नाही लावली तरी चालेल, कारण आपण जेव्हा रोल करू तेव्हा त्या केसांना आपोआप मेहंदी लागली जाते। त्यामुळे ह्या प्रकारात काय होतं की थोडी मेहंदी जरी असली तरी पूर्ण केसांना चांगल्या प्रकारे लागली जाते। तर इथे तुम्हाला अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि एक ह्या साईडची बट आणि नंतर दुसऱ्या साईडची बट अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावा। एक ह्या साईडची बट घेतल्यानंतर ती चांगल्या प्रकारे फोल्ड करा आणि लावतानाही काळजी घ्या की थोडंसं टाईट तुम्ही बांधा, कारण जो बन बनणार आहे तो सेलसर नसला पाहिजे। कारण 3-4 तास आपण जर मेहंदी ठेवणार आहोत तर नंतर एक साईडनी मीन्स केस निघाले, दुसऱ्या साईडने निघाले तर काही अर्थ नाही आहे। तो हा बन असा मी बांधणार आहे, हा लवकर सुटणारच नाही जोपर्यंत तुम्ही वॉश करायला घेत नाही तोपर्यंत। अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावून घ्या चांगल्या प्रकारे। एक ह्या साईडची झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी, अशाने काय होतं मेहंदी व्यवस्थित लागली पण जाते आणि बन तुमचा खूप छान बनतो, सुटत नाही। तो कितीही तास तुम्ही त्याला ठेवा बिलकुल सुटत नाही। मेहंदी स्टार्ट टू बॉटम चांगल्या प्रकारे लागते आणि याचा फायदा असा होतो की मेहंदीचा कलर पूर्ण केसांना लागला जातो। अर्धे केस काळे, अर्धे केस लाल असा बिलकुल दिसत नाही। चांगल्या प्रकारे तुम्हाला मेहंदी जर लावायची असेल तर अशाच प्रकारे लावा। मेहंदीमध्ये काय भिजवल्यानंतर कोणता कलर येतो यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। खूप साऱ्या अशा रेसिपीज असतात, त्याने तुम्ही ब्राऊन कलर, रेडिश कलर किंवा काळा कलर, ब्लॅकिश कलर हे कलर तुमच्या केसांवर आणू शकतात। जर ग्रे हेअर असेल तर त्यांना नॅचरली ब्लॅक कशा प्रकारे करावं, त्यात काय मिक्स करावं यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओही बघून घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर इथे मी अशा प्रकारे मेहंदी लावून घेणार आहे। तुम्ही बघा की मी कशा प्रकारे मेहंदी लावत आहे, जेणेकरून आपली मेहंदी पूर्ण केसांना लागली गेली पाहिजे। मेहंदीबद्दलचे खूप सारे मिथ्स लोकांचे असतात की मेहंदी लावल्यानंतर केस ड्राय होतात, रफ होतात, फ्रीजी होतात आणि मीन्स केसांचा हेअरफॉल खूप होतो। तर काही बाबतीत हे खरंही आहे, पण 100% हे खरं नाही आहे। कारण मेहंदीने हेअर ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होते। केस रफ होतात, पण त्यानंतर तुम्हाला ऑइलिंग किंवा हेअर पॅक लावल्यानंतर तुमचे केस स्मूथ शायनिंग होतात, किंवा मेहंदी भिजवताना त्यात अंड, दही जर तुम्ही टाकलं तर केस तुमचे स्मूथ होतात। ओके, मिथ्स आहे हे सगळे। आणि मेहंदी जर तुम्ही चांगली वॉश नाही केली तर त्यामध्ये तिचे पार्टिकल्स राहतात, नंतर तुमचा हेअरफॉल होतो। काही वेळेस मेहंदी लावल्यानंतर खूप सारा हेअरफॉल होतं असं आपल्याला वाटतं, परंतु जे डेड हेअर्स असतात ऑलरेडी ते गळणारच असतात, ते गळून जातात। हेल्दी आणि पक्के हेअर बिलकुल गळत नाही। ओके, मेहंदीचे खूप सारे मिथ्स आहे, पण मी एवढ्या वर्षापासून मेहंदी लावते आहे, मला यातला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे। हेअरफॉल जरी झाला तरी ते डेड हेअर्स असतात ऑलरेडी, त्यामुळे ते हेअरफॉल होतात। केस माझे खूप वेवी झालेले आहे, मीन्स ग्रे हेअर जे आहे त्यांच्यावर एक कोटिंग आलेली आहे, नॅचरल हेअर कलर दिसतो।
केसांचा लुक खूप छान दिसतो. केसांमध्ये बाउन्स येतो, हेल्दी दिसतात केस, स्मूथ शायनी दिसतात आणि मॅनेजेबल पण खूप छान होतात. तर मेहंदीबद्दल जे पण गैरसमज आहे ते तुम्ही दूर करा आणि मेहंदी नक्की यूज करा. तर तुम्ही इथे बघू शकता जो बन आहे आपला चांगल्या प्रकारे बांधला गेला आहे. याला तुम्ही कितीही हलवलं तरी बिलकुल हा सुटणार नाही. एकही केस तुमचा इकडेच्या तिकडं होणार नाहीये. तर 3 किंवा 4 तास मेहंदीला अशाच प्रकारे ठेवा. प्लास्टिकची थैली असेल किंवा शॉवर कॅप असेल त्याने तुम्ही कव्हर करून घ्या. नंतर तुम्ही वॉश करा, कारण मेहंदी सुकल्या गेली नाही पाहिजे. ओके, 3 तासांनी तुम्ही वॉश करू शकतात. मी बघितलं असेल स्वतःच्या हाताने आपण आपल्या केसांना चांगल्या प्रकारे मेहंदी लावू शकतो. थोड्या प्रॅक्टिसने, थोड्या सवयीने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मेहंदी लावता येईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मेहंदी लावतात तेव्हा पूर्ण केसांना मेहंदी चांगल्या प्रकारे लागते. थोडीशी मेहंदी असेल तीही खूप चांगल्या प्रकारे लागते आणि जास्त असेल तर ती लागतेच. तर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावा, वरचीवर लावू नका. अर्धे केस काळे असतात, अर्धे केस मीन्स कलर झालेले असतात. अशा पद्धतीने मेहंदी नका लावू. जी पद्धत मी तुमच्याशी शेअर केली आहे त्या पद्धतीने मेहंदी लावा. खूप छान कलर येईल. होप हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.